30 जूनला कर्जमाफी झाली नाही तर 1 जुलैला महाराष्ट्रात हंगामा होणार असा इशारा बच्चू कडूंनी सरकारला दिला। त्याचबरोबर कर्जमाफी होत नाही तोपर्यंत भाजप आणि राष्ट्रवादीला मतदान करू नका असं आवाहनही त्यांनी केलंय। दरम्यान कडूंवर काही जणांकडून टीका होतीये, त्यावरूनही बच्चू कडूंनी निशाणा साधलाय। जे थांबलेले आंदोलन होते माझ्यावर गुन्हे ते सगळ्या नोटीस आल्या, घरी येऊन पडलेल्या माझ्या सगळ्या रेकॉर्डवर आणल्या, सगळ्याच्या आता तारखा सुरू झाल्या। हे पाहत नाही तुम्ही? म्हणजे तुम्हाला अपेक्षा आहे बच्चू कडू मेला पाहिजे तडपू आणि मग आम्हाला समाधान हा ये था सच्चा वा। ही अशा भूमिका जर लोकांची असेल तर ते चुकीचं होईल। मला असं वाटते का आपण आता जाऊ काय 26 तारखेचं सोनं कसं करताय, 26 म्हणजे 2026चं 30 जून 2026 आपल्याला तारीख भेटली। आता याचं आपल्याला सोनं करता आलं पाहिजे। मला माहित आहे शेतकरी अजूनही आमच्या बाजूने उभा आहे, गावखेड्यात त्याला विश्वास आहे। आणि मग हे 30 जून 2026 समजून घ्या, आज माफी केली असती सरकार, किती कष्ट केले। साधा ट्रॅक्टर, त्या ट्रॅक्टरच्या खाली झोपणं, पाऊस आला, मिरची पॉकेट पासून सगळं, त्याचं कौतुक कुठंच होताना दिसत। 7 दिवस बच्चू कडू अन्नत्याग केलं, त्याचंही कौतुक कुठं होत नाही। 150 सभा एकट्यानं घेतल्या महाराष्ट्रात, त्याचंही कौतुक कुठं होत नाही। तिथं आम्ही कसं झोपलो, काय झोपलो, हे कधी त्याचं कौतुक होत नाही। फक्त काय चुकलं एवढंच पाहायचं असं आम्हाला सांगूनाच्या बाजूने जावं लागेल। ही मानसिकता आम्हाला करावं लागेल। शेतकऱ्याच्या आत्महत्या वाचवायला चाललोय, उद्या आमचीच आत्महत्याची वेळ येईल की काय, अशी अवस्था। हंगामा होईल महाराष्ट्रात, हंगामा चारों तरफ, जहां जाएंगे वहां हंगामा होगा। सोडणार नाही आम्ही, अरे मेलो तरी बेहत्तर, आम्ही सोडणार नाही। आणि जेथपर्यंत हे कर्जमाफी होत नाही तोपर्यंत भाजपला येत्या जिल्हा परिषद पंचायत समितीला राष्ट्रवादी यांना मत मारू नका, काही मारायची गरज नाही।